कल्याणमधील मेट्रोच्या कामामध्ये मराठी अमराठी वाद चव्हाट्यावर आलाय। सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्याने वाद आता समोर येतोय। मराठी मुलांना कामावरून काढण्याची धमकी देण्यात येते। पगार मागण्यासाठी गेल्यानंतर एमडीची धमकी। शिव जनरल कामगार सेना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। कल्याण ते तळोजापर्यंत एमएमआरडीएचे मेट्रो प्रकल्प सुरू असून या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत आणि हे सुरक्षा रक्षक हरियाणामधील गवार कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असून यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील तरुण देखील काम करतात। मात्र गेले 2 महिन्यांपासून या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्याने अखेर याचा जाब विचारण्यासाठी गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आलाय। त्यांच्या सुपरवायझरनी त्यांनी मिळवलं की तुमच्या वरिष्ठांना कॉल लावा। त्यांनी हरियाणा येथे एक त्यांच्या वरिष्ठांना कॉल केला असता ते एमडी त्यांचा हरियाणाचा बोलतोय की आम्हाला गवार कंपनी जी उंबारली आपल्या मानपाड्याला, तिथं त्यांची मोठी कंपनी आहे इंडस्ट्री, त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी मुलं याच्यातून वंचित करा, यांच्याला काढून टाका, तर आम्ही तुमचं पेमेंट तुरंत रिलीज करतो। त्यांचं पेमेंट थांबवलेलं आहे। तर आमच्या महाराष्ट्रात रोजगार येतो, मेट्रो येते कल्याण डोंबिवलीत, तर मग हा रोजगार आमच्या मुलांना का नको आहे? आमच्या मुलं खूप चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग केलंय, शिक्षण केलंय आणि ग्रॅज्युएट आहे। मला वाटतं मुंबईपेक्षा कुठेही शिक्षण चांगलं नसेल, मग हे बाहेरूनच का लादल्या जातात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।